संघाची सलामीची जोडी मैदानात पाठवा. आज शेवटचा दिवस आहे, सर्व सामने पूर्ण करायचे आहेत वेळे अगोदरच. बॉल द्या, बॉल बॉल. कुशिबा संघ सलामीची जोडी मैदान या. पंचांची जोडी मैदानाकडे, त्याचप्रमाणे कुशिबा संघाची सलामी जोडी देखील मैदानाकडे जात आहे. सलामीचे उमेश आणि प्रणय स्ट्राईकला आहेत. उमेश नॉन स्ट्राईकला आहे प्रणय. आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत खालिंग संघाकडनं नितेश. सामना चालू होतो आहे. बरं, प्रणय हा स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला नितेश आहे. उमेश आहे. उमेश हा नॉन स्ट्राईकला जातोय. स्ट्राईकला आहे प्रणय, गोलंदाज आहे नितेश. खालिंग संघाकडनं पहिला षटक घेऊन आलेला आहे तो नितेश. प्रणय स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला उमेश, गोलंदाज नितेश. आणि ओव्हर द विकेट मारा हा नितेशकडनं. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे नितेश. सामना चालू होत आहे. पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. सामना 3 षटकांचा आहे, हे नोंद घ्या. पहिला चेंडू ओव्हर द विकेट मारा. वा, अतिशय सुंदर धावांच्या दिशेने मारलेला हा चेंडू. मात्र फिल्डर त्यांनी क्षेत्ररक्षण देखील होत आहे. परिणाम 2 धावा मात्र केलेल्या आहेत. संघाचं खातं उघडलेलं आहे. 2 धावा झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर सुरुवात चांगली केलेली आहे ते कुशिंबिया संघाने. पुन्हा एकदा नितेशांचा पुढचा चेंडू. प्रणय सामना करणार आहे. संघाची धावसंख्या 2. पुन्हा एक चांगला रनअप घेतलेला नितेशाने. आता मात्र पुन्हा एक धावांच्या दिशेने मारलेला चेंडू. फिल्डर येतोय मात्र तिथे आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील, पण दरम्यान 2 धावापासून रोखू शकलेले नाहीत. आणि या 2 धावा मिळालेल्या, 2 धावांच्या धावसंख्या झालेली ती 4. 2 चेंडू टाकून झालेले 4 धावसंख्या झालेली आहे. चांगली सुरुवात आहे कुशिंबा संघाकडनं. उमेश नितेश 2 धावा. चला पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करतो. जवळजवळ 20 ते 25 पावलांचं रनअप आहे नितेश. आता मात्र चेंडू हा मात्र पंचांकडनं वाईट घोषित होत आहे. चेंडू खूपच ऑफ स्टंपच्या बाहेरून गेलेला आणि 1 अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या 1 वाढलेली, धावसंख्या झालेली 5. हा अतिशय सुंदर चेंडू. मात्र आता प्रणय नितेश यांनी हा चेंडू निर्धाव चेंडू टाकलेला. 3 चेंडू टाकून झालेले आणि धावसंख्या 5 आहेत. ओव्हर द विकेट मारा करतोय. 20 ते 25 पावलांचा हा रनअप आहे. हा मात्र खोलवर ठेवायचा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही. निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसरा चेंडू वाईट आणि तिसरा चेंडू आणि चौथा चेंडू निर्धाव. ऑफजिती चेंडू अडकवलेला. मात्र चेंडू जातो सीमारेषेकडे. 2 क्षेत्ररक्षक जात आहे परंतु अनसक्सेस टू द कलेक्ट बॉल.
आणि 4 धावा मात्र मिळत आहेत. धावसंख्या झालेली ती 9. 5 चेंडू टाकून झालेले, धावसंख्या 9. शेवटचा चेंडू आहे एक षटकातला. गोलंदाज नितेश. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसरा चेंडू वाईट, चौथा चेंडू निर्धाव आणि 5वा चेंडूवर मात्र 4 धावा वसूल केलेल्या आहेत फलंदाजाने. आणि सर्व धावा ह्या प्रणयच्याच नावे आहेत. वा, अतिशय मात्र अगदी शांत. चेंडूला गती मात्र कमी. आणि याचबरोबर पहिलं षटक संपलेलं निर्धाव चेंडू, धावसंख्या 9, बिनबाद 9. आता मात्र स्ट्राईकला उमेश येते. उमेशला स्ट्राईक मिळालेलंच नाही या षटकात, तो उमेश स्ट्राईकला येतो. पॉवर प्लेचं षटक हे संपलेलं आहे. नवीन गोलंदाज सतीश. सतीश हा गोलंदाजीसाठी आलेला. आणि स्ट्राईकला मात्र आता उमेश पहिल्यांदा स्ट्राईकला येतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा वसूल झालेल्या आहेत. त्या 9 पैकी 8 धावा मात्र प्रणयच्या नावे, एक अतिरिक्त धाव आहे. आणि सतीश आता गोलंदाजी करणार आहे. आणि त्याला उमेश. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. सर्व क्षेत्ररक्षक जवळजवळ ऑनलाईनला मात्र 1 2 3 4 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर जवळ. तर ऑफ साईडला मात्र एकच लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ आहे. कालिंगन संघाकडनं सतीश गोलंदाजीला येत आहे. ओव्हर द विकेट मारा. आणि यांनी देखील चांगला रनअप घेतलेला आहे. पहिला चेंडू टाकतोय सतीश उमेशसाठी. वा, बॅटची कडा घेतलेली, परंतु क्षेत्ररक्षक आपलं यष्टीरक्षकांनी चेंडू चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे. हा निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा ओव्हर द विकेट मारा सतीश यांचा. आणि उमेश. आता मात्र एस टी वाकवलेली आहे उमेश यांची. आणि एक पहिला फलंदाज बाद होत आहे उमेशच्या रूपाने. एकही धाव उमेशच्या नावी नाही. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 9 वर. दुसरं षटक चालू आहे. 1 बाद 9. 9 पैकी 8 धावा प्रणयच्या नावे आणि 1 धाव मात्र अतिरिक्त आहे. उमेश यांना आपलं खातं देखील खोलता आलं नाही. 1 बाद 9. अतुल. आणि थँक्यू डीजे मास्टर, चांगलं एक गाणं ऐकवलं. सामना पुन्हा चालू होत आहे. सतीश यांनी दुसऱ्या चेंडूवर मात्र उमेश यांचा बळी मिळवलेला. आता मात्र अतुल याला. वा, अतुल यांनी मात्र अतिशय सुंदर प्रकारे ऑफच्या दिशेने चेंडू ढकललेला. मात्र धाव मात्र एकच चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकच धाव मिळते. 1 धावावर धावसंख्या 10. 1 बाद 10. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातले 3 चेंडू टाकून झालेले आहेत. एक षटक शॉर्ट लेगला एक. वा, आता मात्र चेंडू उकावडी देतो आणि चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे होतोय. यावर 4 धावा मिळत आहेत. त्या प्रणय
या 4 धावा मिळतात. धावसंख्या झालेली आहे ती 15, 14 सॉरी आहे, 14 धावसंख्या झाली. एक फलंदाज बाद झालेले, दुसरं षटक चालू आहे. तीनच षटकांचा सामना आहे. फलंदाज गोलंदाज नोंद घ्या. फक्त सामना 3 षटकांचा म्हणजे 18 चेंडूंचा सामना आहे. एकच मात्र एकाकी झुंज प्रणयाची चालू आहे. एकाकी झुंज दुसऱ्या षटकामध्ये आणि 14 मध्ये त्यांचे 13 धावा प्रणयच्या नावी आहेत. वा, आता मात्र उत्तुंग षटकार होते का बघूया. क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल सुट्टाय. मात्र चांगला झेल होता, सोपा झेल होता, झेल सुट्टाय. प्रणय 2 धावा पूर्ण झाले. 3 धावा मात्र अतिशय जलद गतीने 3 धावा पूर्ण केलेले. धावसंख्या 3 ने वाढते. हा झेल घ्यायला हरकत नव्हती, चांगला झेल होता, झेल हातात आलेला होता. पण क्षेत्ररक्षक अयशस्वी आणि धावसंख्या 17 झालेली आहे. शेवटचा चेंडू आहे या षटकातील सतीश यांचा. या षटकामध्ये मात्र 8 धावा आलेल्या आहेत. सतीश यांच्या षटकामध्ये 8 धावा. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र सरळ चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय. अगदी क्षेत्ररक्षक डोक्यावरून चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे. 4 धावा मिळत आहेत. षटक देखील संपलेलं आहे. धावसंख्येला चांगला आकार मिळतोय. धावसंख्या झाली ती 21 धावा. मात्र धावसंख्येला आकार मिळालेला आहे. आता शेवटचं षटक. नाही बघ, 15 धावसंख्या खेळतोय तर प्रणय चांगली झुंज देतोय. आता मात्र अतुल पुन्हा एकदा मला वाटतं प्रणयच हा स्ट्राईकला आहे. चांगली धावसंख्या त्यांनी उभारलेली आहे आपल्या संघासाठी. आणि या नवीन षटक घेऊन आलेला आहे. एक छोटासाच गोलंदाज दिसतोय, नाव आहे त्याचं विवेक. वा, बघूया विवेक. धावसंख्या चांगली आहे, मात्र 11:30च्या सरासरी धावसंख्या चाललेली आहे. बघूया विवेक. त्याला प्रणय हा अतिशय कणखर असा फलंदाज आहे. हा मात्र विवेकचा अतिशय सुंदर चेंडू आणि हा निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावलेली ते 21च. पहिला चेंडू हा निर्धाव चेंडू. दुसरं षटक चालू आहे विवेक. हे तिसरं षटक चालू आहे. पुन्हा ओव्हर द विकेट मारा विवेक यांचा आणि प्रणय. आता मात्र प्रणय पुन्हा एकदा चेंडूने चकवा दिलेला आहे आणि हा देखील चेंडू निर्धाव जातोय. प्रणय आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या 4 चेंडू जास्तीत जास्त किती धावा होऊ शकतात. 21 धावा झालेल्या आहेत. धावसंख्येला आकार दिलेला आहे. बघूया काय पण होऊ शकतं. हा मात्र पुढला चेंडू मात्र लेगच्या दिशेने गेलेला, थोडं गचाळ क्षेत्ररक्षण होते. मात्र एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 22. 1 बाद 22. 3 चेंडू आहेत. मात्र अतुल हा स्ट्राईकला आहे. अतुलने देखील आपल्या बॅटमधून एक चौकार. अतुल यांचा ओव्हर द विकेट मारा आणि हा देखील चेंडू अतिशय बाहेर आला. मात्र पंचांनी सरळ हा वाईट आणि एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या झालेली ती 23. बिनबाद 1 बाद 23. वाईट. हा उंचावर मारले. बघूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि अतिशय सुंदर झेल आणि याचबरोबर दुसरं गड्याचं पतन होतंय.
अतुल हा वैयक्तिक 5 धावसंख्येवर मात्र बाद होतोय. धावसंख्या 23 आणि दोन चेंडू शिल्लक आहेत. दोन चेंडू शिल्लक आहेत. जय बजरंग पहारे संघ आणि आई गावदेवी साखरोली संघट हे आपला नाणेफेकसाठी ताबडतोब यायचं आहे. पहारे विरुद्ध साखरोली कुठे असतील ताबडतोब नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. वा, हा चेंडू पंचांकडे दाद मागताय. मात्र हा एक धावचीत फलंदाज होता. एक धाव मात्र पूर्ण झालेली आहे याच्यावर. तेज तेजस आहे. आउट नाही का? बर, एकच शेवटचा चेंडू बाकी आहे. एकच ना. आणि प्रणय पुन्हा मात्र स्क्रीचवर आहे. शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी प्रणय. शेवटचा चेंडू धावसंख्यामध्ये मर्यादित आहे. 24च धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक जर षटकाला तिसरा चेंडू. यस, शेवट चेंडू हा मात्र भिरकावलेला आहे. उंच बघूया. शतरक्ष मात्र जाय तिथे चांगल्या प्रकारे झेल टिपतोय आणि शेवटच्या चेंडूवर मात्र प्रणय हा बाद झालेला आहे. आणि धावसंख्या फक्त 24 जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे ती खालिंग संघाला. आणि कंपल्सरी चषक आहे. 24 धावा कराव्याच लागतील. 25 धावा या कराव्याच लागतील. 25 धावा करायच्या आहेत. कोशिंबीर संघ आपल्याला एक सूचना असेल. आपला 12वा प्रतिनिधी नसल्या कारणाने 2 धावांची पेनल्टी असेल. आपल्याला 12वा प्रतिनिधी आपला उपलब्ध नसल्या कारणाने 2 धावांची पेनल्टी आयोजकांच्या वतीने आपल्याला लागू करण्यात आलेली. ड्रेसिंग नाही आहे त्याची मित्रा. चला नेक्स्ट मॅच आपण नाणेफेक करणार आहोत. आई गावदेवी साखरोली विपक्ष जय बजरंग पहारे दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. मी विनंती करीन प्रकाश काका गोडे यांच्या शुभ हस्ते सामना नाणेफेक करायचे. चला साखरोली संघाचा संघनायक यायचा आहे. सकाळच्या सत्रातील दुसऱ्या फेरीचा सामना असेल. आई गावदेवी साखरोली विपक्ष आपण पाहतोय जय बजरंग पहारे दोन्ही नामांकित संघ. प्रकाश काका घोडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. ASM असेल एक साईडला 2025. पहारे संघाचा संघनायक कॉल देतोय. 2025 ASM येते. टॉस हारला आहे. पहारे संघाने नाणेफेक जिंकले. साखरोली संघ काय निर्णय असेल? बॅटिंग. नक्कीच बॅटिंग घ्यायचा निर्णय असेल. वळूयात आपण कॉमेंट्री बॉक्सकडे. दोन्ही संघाने देतोय शुभेच्छा. नाणेफेक जिंकले. साखरोली संघ बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला सामना चालू होते. जिंकण्यासाठी 25 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते कोशिंबा संघाने खालिंग संघासमोर. कोशिंबा संघ आपलं छत्रक्षण लावून घ्या. टाईम आज शेवटचा दिवस आहे. सर्व सामने हे पूर्ण करायचे आहेत आपल्याला. सामना तीन षटकामध्ये 25 धावा. आणि खालिंग संघ आपली सलामीची जोडी मैदानात तुमची वाट पाहत आहेत. पंच मैदानात पाठवा. आधी मर्यादित अशी धावसंख्या तुमच्या समोर आहे. आव्हान आहे ते 25 धावांचं. तरी देखील हा क्रिकेटचा खेळ आहे. काहीही होऊ शकतं. अनिश्चित खेळ आहे क्रिकेट हा. काहीही होऊ शकतं. चला सलामी जोडी मैदानात येऊ द्या. गोलंदाज आणि सर्व क्षेत्ररक्षक स्थिरावलेले आहेत. गोलंदाज तयार आहेत. आपलीच फक्त जोडी. तर सलामी जोडी मैदानात येऊ द्या. आणि 12वा खेळाडू आहे. सलामी जोडी मैदानाकडे जातात. जरा त्यांना प्रोत्साहन द्या.
गणेश आणि विशाल ही सलामीची जोडी मैदानात 25 धावांचं आव्हान घेऊन आज सलामी जोडी मैदानात जाते. गोलंदाजीसाठी आलेला आहे तो तेजस हा गोलंदाजीसाठी आलेला आहे. आणि गणेश आणि विशाल ही सलामी जोडी मैदानात. बॉलर तेजस आहे, गणेश स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला विशाल. आव्हान आहे ते 25 धावांचं कंपल्सरीचे असे आहे ते कंपल्सरी करावेच लागतील. चला सामना सुरू होतो. ओव्हर द विकेट मारा तेजसचा. हा पहिलाच मात्र बळी जातोय. हा गणेश अगदी अतिशय सुंदर जेलमध्ये एस टी रक्षकाने घेतलेला आणि याच्यावर पहिला गण्याचं पतन होतंय. बिनबाद 0, 1-0. DJ मास्टर थँक्यू. सामना चालू होत आहे. पहिल्या चेंडूवर मात्र झेलबाद होत आहे तो गणेश आणि आता नवीन फलंदाज आहे तो युवराज. स्ट्राईकलाच मला वाटतं युवराज आहे आता. युवराज आणि विशाल ही सलामी जोडी मैदानात. गोलंदाजी तेजसने पहिल्या चेंडूवर मात्र बळी मिळवलेला आहे. हा डावखुरा फलंदाज युवराज हा डावखुरा फलंदाज. पहिलं षटक चालू आहे. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. हाणामारीचे षटक आहे. पॉवर प्ले म्हणजे हाणामारी. दरम्यान इथे आगमन होत आहे. राजारामजी राऊत साहेब यांचं इथे आगमन होत आहे. मंडळाच्या वतीने आपले सहर्ष स्वागत असेल. त्यांच्या समवेत पाहतोय आपण अविनाशजी पाटील साहेब. चला सामना चालू होतोय. राऊंड विकेट मारा आणि त्याच्यासाठी युवराज हा मात्र चेंडू निर्धाव जातोय. हा मात्र पंचांकडनं वाईट घोषित होतोय. एक अतिरिक्त धाव आणि या अतिरिक्त धावा बरोबर एक धाव मात्र यांच्या संघामध्ये संघाचं खातं खोललेलं आहे. अतिरिक्त धावेबरोबरच पुन्हा एकदा युवराज रावकुरे फलंदाज युवराज बघूया. हा मात्र पुन्हा अगदी पंचांकडनं वाईटचा इशारा. दोन्ही चेंडू लागोपाठ वाईट. 2 धावा मिळालेले ते वाईटच्या रूपानेच आणि धावसंख्या फक्त 2. दरम्यान ते जितेंद्र राऊत यांचं सुद्धा आगमन होतं. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. राजारामजी राऊत साहेब येतात. अविनाशजी पाटील साहेब आणि जितेंद्रजी राऊत हे प्रमुख मान्यवर इथे उपस्थित राहतात. उंचावर मारलेला बघूया काय होतंय आणि पंचांकडनं काय इशारा येतोय. 4 धावांचा इशारा येतोय. 4 धावा मिळालेल्या आहेत त्या युवराज यांच्या नवी 4 धावा. चला सामना चालू होत आहे. 2 चेंडू टाकून झालेली धावसंख्या झालेली ती 6. त्या 2 वाईट. हा पुन्हा एकदा आधी सुंदर टटकवलेला चेंडू मात्र ऑफच्या दिशेने सीमारेषेला मात्र जाऊन धडकतोय आणि या चेंडूवर देखील युवराजने 4 धावा वसूल केलेल्या आहेत. पहिल्या अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे ती 10. ते शुभ आगमन होत आहे. राजारामजी राऊत साहेब, अविनाशजी पाटील साहेब आणि जितेंद्रजी राऊत साहेब यांचे मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हा उंचावर मारलेला मात्र चेंडू सीमारेषेकडे जातोय. फलंदाज क्षेत्राचे अतिशय सुंदर झेल. लॉंग ऑनला अतिशय सुंदर झेल घेऊन पहिला एक आक्रमक फलंदाजी. शुभ आगमन होत आहे. राजारामजी राऊत साहेब,
तसेच अविनाशजी पाटील साहेब, जितेंद्रजी राऊत साहेब यांचं शुभ आगमन होते. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. वेलकम, मोस्ट वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. युवराजचं अगदी आक्रमक फलंदाजी मात्र संपुष्टात येते. अतिशय सुंदर झेल लॉंग ऑर्म सीमारेषेजवळ अतिशय सुंदर झेल पकडलेला आहे आणि याचबरोबर 2 फलंदाज बाद झालेले. धावसंख्या आहे ती 10. 2 बाद 10. युवराजने 3 चेंडू खेळून काढले, म्हणजे 3 चेंडूमध्ये 8 धावा मात्र वसूल केल्या. जिंकण्यासाठी 25 धावा. अजून देखील 15 धावांची गरज आहे. पहिलं षटक चालू आहे. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. संधी आहे कालिंग संघाला. नवीन फलंदाज सतीश आलेला आहे. सतीश फलंदाजीसाठी हा मात्र चेंडू टोळलेला. 1 धाव मात्र मिळते. याच्यावर बघूया, चांगले क्षेत्ररक्षण मात्र झालेलं आहे, पण एक चोटी धावापासून रोखू शकलेले नाही ते क्षेत्ररक्षक. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या 11. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाज तेजस यांचा शेवटचा चेंडू. 11 धावा मात्र आता मात्र अडकवलेला हा चेंडू. अगदी क्षेत्ररक्षण देखील चांगलं होतंय याचबरोबर, आणि मात्र 1च धाव आणि याचबरोबर षटक संपलेलं आहे. धावसंख्या 12 आणि पॅनल्टीच्या 2 मिळून अशा म्हणजे 14 धावा झालेल्या आहेत. ते कालिंग संघाला 2 संघांची पेनल्टी बसलेली आहे. ती कोशिंबे संघाला तुमचा 12व्या खेळाडूची चेसी पात्र त्याचा वेगळे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 2 धावांची जी पेनल्टी बसलेली त्यामुळे 2 धावा अतिरिक्त मिळाले. धावसंख्या 14 झालेली आहे आणि जिंकण्यासाठी मात्र आता 11 धावांची गरज आहे आणि 11 धावा आणि 2 षटकं. आव्हान अतिशय सोपं आहे. मग बघूया, अनिश्चित खेळ आहे क्रिकेटचा, काही होऊ शकतं. गोलंदाजी फलंदाजीमध्ये अतुल हा गोलंदाजीसाठी आलेला आहे आणि स्ट्राईकला आहे विशाला स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला सतीश. जिंकण्यासाठी मात्र 12 चेंडू आणि 11 धावा. अतिशय सोपं असं आव्हान. आणि हाणामारीचं षटक आपण म्हणतो का, ते पॉवर प्लेचं ते संपलेलं आहे. सर्व क्षेत्ररक्षक मात्र सीमारेषेला खिळून आहेत. बघूया, अतिशय सोपं आव्हान आहे. मात्र एक गोलंदाज काय करू शकतोय, रोखू शकतोय का 12 चेंडूमध्ये 11 धावा घेण्यापासून. अतुल यांचं गोलंदाजी आवा. आता मात्र झेल चांगल्या प्रकारे, सोपा झेल मात्र जवळच. आणि तिसरा 3 फलंदाज बाद होत आहेत. 3 फलंदाज. आता मात्र चेंडू 11 धावा आणि 11 चेंडू 11 धावा. 3 फलंदाज बाद आहे. नितेश फलंदाजीसाठी आलेले आहे. आव्हान सोपं आहे मात्र अतुल यांनी पहिल्या चेंडूवर 11 बॉल 11 चेंडू 11 धावा. पहिल्या चेंडूवर मात्र अतुल यांनी आपली एक फलंदाज बाद केलेला आहे. असंच जर होत राहिलं तर मात्र अगदी सहज खेळून काढलेला धक्काबुक्की करून देखील या 11 चेंडूमध्ये 11 धावा होऊ शकतात. प्रत्येक वेळी काय मोठा फटका खेळायलाच पाहिजे असं पण नाही. नितेश हा वा, अतिशय सुंदर ढकललेला चेंडू मात्र गलीमधून थर्ड मॅनच्या बाजूने 1 धाव मात्र मिळालेली आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं आहे, पण तेवढ्या चपलाईने मात्र धाव देखील घेतलेली आहे. धावसंख्या 1 वाढते. 15 धावा. आता 10 चेंडू 10 धावा. 10 चेंडूमध्ये 10 धावा.
गुरुनाथजी गोणे यांचे इथे आगमन होत आहे. मंडळाच्या वतीने आपलं अतिशय सुंदर सहर्ष हा स्वागत निर्धाव असेल. चेंडू जातो 9 चेंडू 10 धावा. समीकरण बदलत चाललेलं आहे. 9 चेंडू 10 धावा. बघूया, शेवट हा क्रिकेटचा खेळ आहे. गोलंदाजी हाती चेंडू आहे. कुठे फिरवायचं, कुठे टाकायचं, कुठे टप्पा टाकायचा, कुठल्या बाजूला वळवायचं हे त्याच्या हातात आहे. तो कुठल्या बाजूला टोलवायचं हे मात्र फलंदाजीच्या हातात आहे. वा, पुन्हा एकदा हा निर्धाव. अतिशय सुंदर अतुलची गोलंदाजी. आव्हान जरी सोपं, हळूहळू आव्हान कठीण होत चाललं आहे. 8च चेंडू शिल्लक आहेत. म्हणूनच म्हणतात का क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे. हा, पुन्हा तशाच प्रकारचा चेंडू. वा, अतुल अतिशय सुंदर गोलंदाजी. काय केलं, बाद आहे. स्टंप आउट झालेला हा मात्र एक विकेट जाते. एक फलंदाज बाद होते. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या मात्र 15. धावसंख्या आहे ती 15. आता मात्र चेंडू 7च राहिले. 7च चेंडू आणि 10 धावा. आता मात्र आव्हान थोडं असं कठीण होत चाललेलं आहे. सेवाग. वा, अतिशय सुंदर नाव आपल्या भारताचा, आपल्या इंडियाच्या टीमचा एक आक्रमक फलंदाज सेवाग आता मात्र स्टेजवर आलेला आहे. बघूया सेवाग सारखी फलंदाजी करायला हवी. वा, सेवागने मात्र आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. आणि या मात्र षटक संपलेलं. एक मात्र चोरटी धाव घेतलेली बायच्या रूपाने. आता एक षटक म्हणजे 6 चेंडू आणि 9 धावा. 6 चेंडूमध्ये 9 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी. आव्हान अतिशय सोपं होतं. षटक संपलेलं आहे. अतिशय सुंदर चेंडू हाताळलेले आहे. 2 धावा आणि 2 फलंदाज बाद करण्यात यश आलेले अतुल याला. आणि त्याच्यामुळे जे आव्हान होतं का 12 चेंडूमध्ये 12 धावा. आता मात्र 11 चेंडू 6 चेंडूमध्ये 9 धावा. आव्हान थोडं कठीण होत चाललेलं आहे, पण काही होऊ शकतं. एखादा मोठा फटका खेळला तर मात्र सामना हातात येऊ शकतोय. बघूया, सामना चालू होते. गोलंदाजीसाठी आलेला आहे तो. बॉल कोण, बॉलर दीप. हा गोलंदाजीसाठी आलेला दीप. सेवाग बघू काय करतोय. अरे वा, सेवाग सारखा फटका मारलेला आहे. मात्र चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि सीमारेषी गाठलेली आहे. 4 धावा वसूल केलेल्या आहेत या चेंडूवर, पहिल्या चेंडूवर. आता मात्र 5 चेंडू आणि 5 धावा. पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. 5 चेंडू 5 धावा. 5 चेंडू 5 धावा. सेवाग पुन्हा आपल्या स्क्रीचवर आणि दीप हा गोलंदाजी करतोय. मनीष पाटील नांदेड गावचे उपसरपंच इथे उपस्थित आहेत. मंडळाकडून आपल्याला विनंती असेल, आपण इथे व्यासपीठावरती यायचं आहे. मनीषजी पाटील साहेब. बघूया, सेवाग हा मात्र आक्रमक फटका. सेवागची मात्र चेंडू सीमारेषी जवळ अतिशय आणि पंचांकडनं 4 धावांचा अतिशय सुंदर झेल होता. झेल अजिबात कठीण नव्हता, परंतु फलंदाजांनी म्हणजे चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये ही चुकी होती. आता इथे एकही धाव मिळत नव्हती, मात्र 4 धावांमध्ये त्याचं रूपांतर करून दिलेलं आहे. आणि याचबरोबर मात्र आता एकच धाव, 4 चेंडूमध्ये एकच धाव जिंकण्यासाठी पाहिजे ती खालिंग संघाला. खालिंग संघाला मात्र एकच धावाची गरज आहे जिंकण्यासाठी. सेवकने मात्र आपल्या नावाप्रमाणे आक्रमक फलंदाजी करून दाखवली. हा मात्र चेंडू निर्धाव होत आहे. लेग स्टंप वरून ऑफ स्टंप वरून जाणार चेंडू. आणि आता 3 चेंडू 1 धाव. 3 चेंडू 1 धाव.
दुसरा सतीश का कोण होता बोलायचं? आणि आता 3 चेंडूमध्ये 1 धाव. बघूया होऊ शकते. वाह वाईट. आणि याच बरोबर सामना हा जिंकलेला आहे तो खालिंग संघाने. आणि या पुढचं समालोचन. धन्यवाद सर. नक्कीच आपण VIP डायसवरती पाहतोय आमचे प्रमुख मान्यवर राजारामजी राऊत साहेब, अविनाशजी पाटील साहेब आणि जितेंद्र राऊत साहेब. तसेच विनंती असेल मनीषजी पाटील नांदिर्णे गावचे उपसरपंच, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपण पाहिलं आता झालेल्या सामन्यामध्ये खालिंग संघ विजयी झाला आहे. खालिंग संघाचा सामनावीर म्हणून ज्याची निवड होते तो विवेक आपल्या सामनावीराचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. आणि दोन्ही संघाचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. कोशिंबे संघाचा संघनायक आणि खालिंग संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करून द्यायचा आहे. मनीषजी पाटील साहेब आपल्याला परत एकदा विनंती असेल आयोजकांकडून आपण व्यासपीठावरती यायचं आहे. नांदिर्णे गावचे उपसरपंच मनीषजी पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सामनावीर म्हणून ज्याची निवड झाली तो विवेक. मी राजारामजी राऊत साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते त्याला सामनावीराचं पारितोषिक देऊन गौरवायचं आहे. अभिनंदन विवेक. सामनावीर म्हणून ज्याची निवड झालेली आहे विवेक याला सामनावीराचं पारितोषिक देतात आमचे प्रमुख मान्यवर राजारामजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान केलं जाईल. आणि विवेकला सामनावीराचं पारितोषिक देऊन गौरवण्यात येत आहे. मनीषजी पाटील साहेब यांचे इथे आगमन झाले, शुभ आगमन होत आहे. वेलकम, मोस्ट वेलकम मनीषजी पाटील सर. नांदिर्णे गावचे विद्यमान उपसरपंच आहेत. दरम्यान आपण इकडे स्वागत आणि समारंभाकडे वळत आहोत. मी मिलिंदजी मडवी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते राजारामजी राऊत साहेब यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शॉल, प्रेमाचे प्रतीक असं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं पुष्पगुच्छ असं एक प्रतीक आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन स्वागत आणि सन्मान आमच्या प्रमुख मान्यवरांचा केला जातोय. राजारामजी राऊत साहेब हे जे नेहमी आम्हाला लाखमोलाचं आर्थिक सहकार्य करतात त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय मिलिंदजी मडवी यांच्या शुभ हस्ते. मोस्ट वेलकम. अनिलजी गोणे हे सुद्धा उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने आपले सहर्ष स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमच्या प्रमुख मान्यवरांचा अतिथींचा इथे स्वागत सन्मान केला जातो आयोजकांच्या वतीने. तदनंतर मी विनंती करीन अनिलजी गोणे यांना आपल्या शुभ हस्ते अविनाशजी पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. अविनाशजी पाटील आमच्या स्पर्धेसाठी हे प्रमुख मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यांचा आयोजकांच्या वतीने स्वागत आणि सन्मान केला जातोय. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि सन्मानाची अशी एक सन्मान चिन्ह या स्पर्धेची गोड आठवण देऊन अनिलजी गोणे यांच्या शुभ हस्ते अविनाशजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. तो प्रमुख पाहुण्यांचा अतिथी मान्यवरांचा. तदनंतर मी अरुणजी गोणे सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते जितेंद्र राऊत यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. अरुणजी गोणे सर यांच्या शुभ हस्ते जितेंद्रजी राऊत साहेब यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव हे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या सर्व मान्यवरांचा पाहुण्यांचा इथे आदर सत्कार केला जातोय. मायेची उबदार श्वाल चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून देऊन त्यांचा स्वागत सन्मान केला जातोय. तदनंतर आपण पुढील स्वागत सत्काराकडे वळतोय. गजाननजी बसवंत यांच्या शुभ हस्ते मनीष पाटील नांदिर्णे गावचे विद्यमान उपसरपंच यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. गजाननजी बसवंत यांच्या शुभ हस्ते आमच्या प्रमुख मान्यवरांचा इथे स्वागत सन्मान केला जातोय. नांदिर्णे गावचे विद्यमान उपसरपंच मनीषजी पाटील साहेब यांचा स्वागत आणि सन्मान एक मायेची उबदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक असं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना स्वागत आणि आदरातिथ्य केलं जात आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आई संतोषी माता चषक 2025 मध्ये हे सर्व मान्यवर पाहतोय त्या मान्यवरांचं आदरातिथ्य केलं जात आहे.
प्रदीप घोडे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. नक्कीच आपण पाहिलं तिथे आमच्या प्रमुख मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान केला गेला आयोजकांच्या वतीने. असंच सहकार्य नेहमी आम्हाला लाभेल अशा अपेक्षा बाळगतो सर्व मान्यवरांकडून. वळूयात आपण मॅचमध्ये. मॅच आता आपण पाहतोय जय बजरंग पहारे विपक्ष आई गावदेवी साक्रोली. साक्रोली संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो, घाई करायचे. कोशिंबे संघाचा संघनायक आणि